फ्रेंड्स, दिवाळी जरी संपलेली असली तरी असे मिठाईचे बॉक्स अजूनही घरात पडलेले असतील आणि माझ्याकडे हा बॉक्स पडलेला होता. तर म्हटलं याचं आपण मस्त असं स्वामी समर्थांसाठी आसन तयार करूया. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी ते आसन तुम्ही इतर गोष्टींसाठी वापरू शकता. म्हणजे बाळकृष्णांसाठी किंवा मग गणपती बाप्पांसाठी छोटीशी मूर्ती जर का आपल्याला बसवायची असेल त्यासाठी पण आपण वापरू शकतो. आणि समर्थांसाठी तर एक नंबर, अगदी उत्तम. तर देवाऱ्यात पण आपण ठेवू शकतो. तर या ठिकाणी आता मी काय केलं आहे की दोघं बॉक्स आहेत ना, त्यातला आतलं जे मिठाईचा बॉक्स होता तो काढून ठेवला आणि ह्या बॉक्सला असं कट करून घेतलेलं आहे. म्हणजे मागचं जे आसनचा भाग आहे ना तर तो रेडी होणार आहे आपला. आणि त्यानंतर थोडंसं फिनिशिंग देण्यासाठी मग कात्रीने त्याला करून घेतलं व्यवस्थित. तर यावर आता ना माझ्याकडे रेड कलरचा ब्लाऊज पीस आहे, तर तो वरून कवर करणार आहे. तर ग्लूगनने मी तो चिकटून घेणार आहे. तर या ठिकाणी असं तयार होईल. तर आता हा कापड सगळ्या बाजूने व्यवस्थित कवर करून घेते आणि जी बॅक साईड आहे ना त्याला पण मी व्यवस्थित कवर करून घेणार आहे. म्हणजे मग दिसायला ते छान दिसेल. तर या ठिकाणी आता सगळ्या बाजूने व्यवस्थित त्याचं माप घेते आणि कवर करून घेते. त्यानंतर अशी हे लेसचे तुकडे माझ्याकडे पडलेले होते. जे ब्लाऊज आहे ना माझं, तर त्याला ते बाह्यांना लावण्यासाठी मी आणलेली लेस होती, पण ते आता तुकडे उरलेले होते, तर ते मी या ठिकाणी यूज करणार आहे. तर ग्लूगनने या ठिकाणी ते खालच्या बाजूला मोठी लेस लावणार आहे. आणि इकडे आता आपल्याला लोड तयार करून घ्यायचे. तर आतमध्ये जे मी कार्डशीट टाकलं आहे ना, तर ते पण एका मिठाईच्या बॉक्सवर होतं आणि त्यावर कापड कवर करून घेतलं आणि मग ते चिकटून देणारे आजूबाजूला. म्हणजे आपले छोटे छोटे असे लोड तयार होणार आहेत. आणि हे पॉम्पॉम बॉल पुढच्या साईडला लावून देणार आहे, कारण पुढच्या साईडला कवर करायला काही नव्हतं. मग ते पॉम्पॉम बॉल मी लावून देणार आहे. त्यानंतर माझ्याकडे छोटे छोटे मिरर पण होते, तर त्याने थोडंसं डेकोरेट करणार आहे, खूप जास्त बटबटीत करणार नाही आहे. हे सुंदर आणि सिंपल आसन आपलं तयार झालेलं आहे. यावर तुम्ही बाळकृष्ण किंवा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा ना आपले गणपती बाप्पा असं आपण विराजमान करू शकतो आणि घरच्या घरी बनवू शकतो. तर कसं वाटलं तुम्हाला मिठाईच्या बॉक्सचा हा रिव्ह्यूज मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.